नमस्कार, मी दीपक देशमुख. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन नी बांधलेल्या नागावच्या बुलंद येथील गेस्ट हाऊसवर. चला बघूया हेमंत गुप्ते आपल्याला त्याबद्दल काय सांगतायत. रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशन मुंबई ही रिझर्व्ह बँकेतील तृतीय श्रेणी कामगारांची संघटना सुरुवात झाली. म्हणजे साधारणपणे 1970 ही संघटना साधारण 1923 साली स्थापन झाली. पण ही जेव्हा संघटना साधारणपणे 70-72च्या सुमारास असं सतत जाणवायला लागलं की रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी विश्रामधाम असावं. त्या संबंधाने बँकेकडे प्रयत्न होते. बँकेचे असे कोणतेही हॉलिडे होम किंवा विश्रामधाम अशी काही बँकेची नव्हती. तेव्हा असोसिएशननी सुरुवात केली की आपलं हॉलिडे होम असावं. मग सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही काही भाड्याने जागा कुठे कुठे घेतल्या, कोणाची बंगले, कोणाचे काय. पण ते दरवर्षी त्यांची वेगवेगळ्या प्रकारचे ते वेगवेगळी कारणांमुळे ते डिस्कंटिन्यू व्हायचं. मग शेवटी असं ठरवलं की आपले आपण करावं. तर 1986 साली प्रथम आम्ही आपलं एक हॉलिडे होम बांधायचं ठरवलं आणि त्यासाठी जागा मुकरर केली. ती पहिली जागा घेतली आम्ही खंडाळ्याला. तो खंडाळ्याचा विश्रामधाम 1991 साली पूर्ण झाला. पण त्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की आपण आणखीन एक विश्रामधाम करू शकतो. आणि मग आम्ही 98-99 साली तो हिल स्टेशनला होता विश्रामधाम. मग आता हे समुद्राच्या जवळ कुठेतरी असावं. मग 98-99 साली आम्ही इथे सुरुवात केली जागा शोधायला. या अलिबाग परिसराचं नाव मुकरर केलं. कारण एक मुख्य हे होतं की मुंबईपासून 2-3 तासाच्या प्रवासावर ते असावं, याच्यापेक्षा लांब असू नये. हा महत्वाचा प्रश्न हे होता, मुद्दा होता. त्यामुळे 1998-99 आम्ही जागा शोधायला सुरुवात केली. जागा शोधण्यामध्येच आमचे बरेच दिवस गेले. जवळजवळ 1.5-2 वर्ष आमची जागा शोधण्यात गेली. साधारणपणे 2000च्या सुमारास आम्ही जागा फायनल केली, मुकरर केली. मग त्याची काही तांत्रिक सगळ्या बाबी सांभाळायच्या होत्या, काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या होत्या. त्या सगळ्या करण्यामध्ये खूप वेळ गेला. पण प्रत्यक्ष बांधकाम 2001च्या मध्याला सुरू झालं आणि 2003च्या मार्चला संपलं. आणि 11 एप्रिल 2003 दिवशी 3 या दिवशी रिझर्व्ह बँकेचं हे रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशनचं हे दुसरं विश्रामधाम अलिबाग पासून साधारण 8 किलोमीटर नागाव इथे बांधण्यात आलं. त्याला नाव देण्यात आलं बुलंद. आणि आज ही वास्तू गेली 22-23 वर्ष रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांना, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मित्र मैत्रिणींना आणि आप्तसुखीयांना त्यांच्या विश्रामधामासाठी, त्यांच्या विश्रामासाठी, त्यांच्या करमणुकीसाठी उपलब्ध आहे. ही जेव्हा 2 आमची विश्रामधाम झाली तेव्हा सांगायला मला अभिमान वाटतो की रिझर्व्ह बँकेची त्यावेळेला हार्डली 2-4च विश्रामधाम होती. आज रिझर्व्ह बँकेकडे बरीच विश्रामधाम आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना बरीच विश्रामधाम भारतभर उपलब्ध आहेत. 100च्या वर विश्रामधाम उपलब्ध आहेत. पण रिझर्व्ह बँकेच्या एम्प्लॉईज असोसिएशनची अशी 2 ज्या वेळेला काही नव्हतं तेव्हा ही 2 विश्रामधाम उपलब्ध होती. आणि रिझर्व्ह बँकेतले कर्मचारी गेले कित्येक वर्ष याचा लाभ घेत आहेत, त्याचा आनंद घेत आहेत. गेल्या काही दिवसातच महिन्यामध्ये आम्ही ह्याचं खूप अपग्रेडेशन केलं. त्याचं नूतनीकरण करण्यापेक्षा त्याला नीट चांगली काही रंगरंगोटी, रंगसफेदी जी आवश्यक होती त्या दुरुस्ती आम्ही वारंवार करत होतो. पण यावेळेला ती अधिक निगुतीने केली. आणि इथे 2 महत्वाचे प्लॅन्ट आले. एक कालानुसार आवश्यक तसा सोलार प्लॅन्ट इथे लावला. त्याचबरोबर सगळ्या ज्या 6 खोल्या आहेत त्या 6ही रूम आवश्यक तेवढ्या वातानुकूलित यंत्रणेने सुसज्ज केल्या. आता हे सुसज्ज विश्रामधाम आता सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. पण हे सगळं करताना रिझर्व्ह बँकेतील तमाम कर्मचारी, आमचे कार्यकर्ते आणि आमचे सभासद यांनी त्यांचा जो सहभाग नोंदवला सगळ्याच पद्धतीने आर्थिक, तांत्रिक आणि शारीरिक अशी मेहनत त्यांनी घेऊन त्यांच्या मेहनतीतून ह्या विश्रामधाम उभं झालेलं आहे. आणि ह्याचा सगळ्या आपल्या रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना अभिमान आहे. आज रिझर्व्ह बँकेचे कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. पण निवृत्त कर्मचारी सेवेचा लाभ घेतात आणि ही सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते उपभोगतात. ते नेहमी आठवण काढतात. इथे चांगला आमचा रेसिडेंट केअरटेकर असं म्हणतो, इथे राहणारा आमचा रेसिडेंट केअरटेकर आहे. तो चांगली अतिशय उत्कृष्ट जेवण तुम्हाला देतो. शाकाहारी मांसाहारी लोकांच्या सगळ्या जिवेचे चोचले ते पुरवले जातात.
आणि त्यामुळे आमचे सगळे कर्मचारी इथे अगदी खुश असतात. इथे आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्यावर येणारे त्यांचे नातेवाईकही खुश असतात. आणि बुलंद असा नावाप्रमाणेच बुलंद असलेल्या विश्रामगृहापाशी आलो आणि अतिशय खूप मोठं, अतिशय हवेशीर, भरपूर उजेड, भरपूर मोठ्या खोल्या आणि ह्या वर्षी त्याच्यामध्ये अजूनही ॲडिशनल बेनिफिट म्हणजे सर्व रूममध्ये 2-2 AC लावलेले आहेत. हवेशीर अशा सगळ्या खोल्या आहेत, भरपूर उजेड खोलीत असतो आणि अतिशय चांगलं असं या विश्रामगृहावर आम्ही आलो आणि बघता क्षणीच आम्हाला खूप फार छान वाटलं. आल्या आल्या गरम गरम चहाने आमचं स्वागत झालं आणि बुधवारचा दिवस असल्यामुळे आमच्या पिकनिकची सुरुवात चिंबोरीच्या कालवणाने झाली. अतिशय टेस्टी आणि मसालेदार असं चिंबोरीचं कालवण होतं. खूप चांगल्या मोठ्या चिंबोऱ्या होत्या. संध्याकाळीही आम्हाला माशाचं जेवण होतं, पॉपलेटचं कालवण होतं, भोमलाचं कालवण होतं आणि तळलेलं अख्खं पॉपलेट होतं. अतिशय टेस्टी जेवण या विश्रामगृहात देवा ठाकूर म्हणून आहेत त्यांनी केलेलं होतं. विश्रामगृह अतिशय छान आहे. आणि कुठे कुठे आम्हाला भेटून आमच्या अरे तुम्ही तिकडे असता का, मग चांगलं आम्ही ते जाऊन आलेलो आहे तुमच्या हॉलिडे होमला असं सांगतात. हा जी वास्तू इथे आहे आणि मला असं वाटतं की वास्तू कायम राहील. आम्ही ह्या पुढे सगळेजण नवीन आम्ही सर्वच जण बरेच जण आता जे कार्यकर्ते या कामासाठी जे झटत होते ते बहुतांश सगळे कार्यकर्ते आज निवृत्त झालेले आहेत. पण नव्या दमाने येणारे सगळे आमचे कार्यकर्ते परत या कामाला लागलेले आहेत आणि अतिशय चांगलं काम करत आहेत आणि त्यांना खरोखर शुभेच्छा. आणि मला सर्वांना सांगावं असं वाटतं की ह्या विश्रामधामाचा चांगला लाभ तुम्ही घेत राहा, म्हणजेच हे विश्रामधाम चालू राहील, व्यवस्थित राहील आणि आम्हाला सर्वांना तुम्हाला चांगली सेवा देता येईल. मी सर्वांना परत एकदा सांगतो की हे विश्रामधाम करताना असंख्य कार्यकर्ते आणि कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या मेहनतीतूनच हे विश्रामधाम उभं राहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका.